शेळगी परिसरातील मित्रनगर भागात महावितरणच्या खांबावर सर्रास आकडे टाकून वीज चोरी केली जात आहे। मात्र त्याकडे महावितरणचं साफ दुर्लक्ष होत आहे। एक महिना जरी वीज बिल थकीत राहिलं तर तात्काळ महावितरणकडून संबंधित ग्राहकाचा वीज पुरवठा खंडित करण्यात येतो। पण शेळगी परिसरातील मित्रनगर भागात अनेक जण खांबावर आकडे टाकून चोरून वीज घेत असल्याची धक्कादायक बाब आढळून आली आहे। मग या वीज चोरांना कुठलं लाईट बिल आणि कुठली आली आहे वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई? गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार बिनदिक्कतपणे सुरू आहे। आता ज्यानं वीज चोरी केली त्यानंच इन सोलापूर न्यूजच्या कॅमेऱ्यासमोर वीज चोरी करत असल्याचं कबूल केलं। त्याचं कारण काय सांगतो तर वीज कनेक्शन मागून सुद्धा मिळत नाही म्हणून आपण वीज चोरी करतो। तसं नाही वकील, मी घ्या म्हणत नाही माझं काय म्हणणं तुम्हाला असं नाही म्हणत आहे का? हे आज वायरमॅन काय आज हे लाईट आमचे असं असतात, आम्हाला वायरमॅन हे ग्रामीणची लाईट आहे। कोणत्याही काय सिटीतलं कोणताही कोणतं नगरसेवक बी इथं कोण लक्ष देत नाही ना, कोणचं पण इथं कोण लक्ष देत नाही। आम्हाला हे वायरमॅनची समय ठेवावं लागतं। वायरमॅन लोक तर केलं तर व्यवस्थित आहे। आम्ही जर वरती अधिकाऱ्याला फोन लावला तर अधिकारी काय उत्तर देतात? खाली वायरमॅन करू लागलेत म्हणून सांगतात। केल्यानंतर त्यांनी म्हणतात आम्हाला एवढी मोठी एरिया दिलेली आहे, इथं 6 महिने 3 महिने झालं अर्थिंगची वायर तुटून पडलेली आहे, कोण जोडलेलं नाही। इथं त्यांना सांगून हे झालेलं आहे। माझं काम इथं हे गोडाऊन होऊन 6 महिने झालं, 3-4 महिन्यापासून इथं सिंगल फेज लाईट घेतलेला आहे। अगोदर माझं कोटा खाली होतं, फक्त कोटा वरती असल्यामुळं मला लाईटीची अडचण येऊ लागली झाली। कुंभार साहेब सांगितलं, त्यानंतर बनसोड्यानं सांगितलंय, त्यानंतर ते आता जे देवरकोंडा साहेब त्याने सांगितलंय, त्याच्या अगोदरच्याही साहेबांना सांगितलं, ते बदलून दुसरीकडे गेलेले आहेत। आम्ही 24 तास सिटीतली इथंपर्यंत लाईट आलेली आहे। वाटलं तर एक खांब आहे, आम्ही वाटलं तर मदत करू लागतो काय थोडंसं आम्हाला हेल्पिंग करा। जी काय असेल तर तुमचे जे कनेक्शन चार्जेस आहेत ते घ्या आणि आम्हाला सिंगल फेज 24 तासची लाईट जोडून द्या। 3 फेजची नाही, निदान सिंगल फेजची जर जोडून द्या। सिंगल फेज शेतीची लाईट जोडण्याची आम्हाला गरज काय म्हणजे 24 तास लाईट, 24 तास असले रात्री अपरात्री मुलं। महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांनी या प्रकरणात गांभीर्यानं लक्ष घालून वीज चोरांबरोबरच दोषी असलेल्या आपल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरही कडक कारवाई करावी अशी मागणी इतर वीज ग्राहकांनी केली।